आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खरं तर थोड्याशा चिंतेच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे या इतक्या वेगाने बदलणाऱ्या जगात असं कोणतं करिअर निवडावं जे पुढची 30 वर्ष तरी टिकेल. चला शोधूया. हो ना, हाच तो प्रश्न आहे जो आजकाल अनेक विद्यार्थी, नोकरी करणारे लोक आणि अर्थातच त्यांच्या पालकांना सतावत आहे. भविष्यात काय होईल हे नक्की सांगणं सोपं नाही, पण काही अंदाज तर आपण नक्कीच लावू शकतो. आणि हे अंदाज लावण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की जग इतक्या वेगाने का बदलतंय. यामागे आहेत काही मोठे जागतिक ट्रेंड्स, जसं की शहरांची वाढ, नवीन टेक्नॉलॉजी आणि वैज्ञानिक शोध. याच गोष्टी आपल्या कामाचं स्वरूप बदलत आहेत. उदाहरणार्थ हा आकडा बघा, 4.76%. हा आहे भारतात शहरीकरणाचा वार्षिक दर. याचा साधा अर्थ असा की दरवर्षी लाखो लोक खेड्यांमधून शहरांकडे येत आहेत आणि साहजिकच यामुळं अनेक नवीन गरजा आणि त्यासोबतच नोकरीच्या संधीही निर्माण होत आहेत. तर मग ह्या बदलांना घाबरून चालणार नाही, कारण प्रत्येक मोठ्या बदलामध्ये एक मोठी संधी दडलेली असते. आपल्याला फक्त ती संधी ओळखता आली पाहिजे. चला तर मग भविष्याचा हा नकाशा जरा जवळून पाहूया. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा ट्रेंड तो म्हणजे डिजिटल जग. आज आपण पाहतोय आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअरवर अवलंबून आहे आणि यामुळे नोकऱ्यांचे एक नवं विश्वच तयार झालंय. आता ही नावं बघा, सॉफ्टवेअर डेव्हलपर, नेटवर्क आर्किटेक्ट, ही तर फक्त काही उदाहरणं आहेत. या डिजिटल क्रांतीमुळे अशा अनेक पदांची निर्मिती झाली आहे आणि त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आणि हो, कमाईचा विचार केला तर या क्षेत्राची ताकद अविश्वसनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एका चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसरचा वार्षिक पगार 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. यावरून या क्षेत्राचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आता दुसऱ्या एका महत्त्वाच्या क्षेत्राकडे वळूया. गंमत बघा, एकीकडे सगळं डिजिटल होत असताना दुसरीकडे मात्र मानवी स्पर्शाची किंमत म्हणजे आरोग्य आणि वैयक्तिक सेवांची गरजही वाढत चालली आहे. जसं की नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, अगदी आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणारे वेटरिनरी नर्सेससुद्धा. लोकांचं आयुष्मान वाढतंय, आरोग्याबद्दल जागरूकता वाढतीये, त्यामुळे अशा व्यावसायिकांची मागणी प्रचंड वाढलीय. कारण इथे टेक्नॉलॉजी माणसाची जागा घेऊ शकत नाही. आकडेवारी पाहिली तर थक्क व्हायला होतं. आरोग्यसेवा क्षेत्रात तर तब्बल 34% वाढीचा अंदाज आहे. इतकंच नाही तर फूड डिलिव्हरी आणि ब्युटी सर्व्हिसेससारख्या उद्योगांमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे. यावरून या क्षेत्राचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे समजतं. जरा कल्पना करून बघा, एक डॉक्टर एका शहरात बसून हजारो मैल दूर असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करतोय. हे शक्य होतंय कारण टेक्नॉलॉजी आणि आरोग्यसेवा एकत्र येत आहेत. रिमोट सर्जरीसारख्या गोष्टी आता फक्त कल्पना नाहीत, तर खरं वास्तव बनत चालले आहेत. आता वळूया तिसऱ्या मोठ्या ट्रेंडकडे, आणि तो आहे आपल्या अवतीभोवतीच्या जगाच्या उभारणीचा, म्हणजे सस्टेनेबल एनर्जी आणि मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर. आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहोत. पेट्रोल आणि डिझेलसारखे पारंपरिक ऊर्जा स्रोत मागे पडून आता सौर आणि पवन ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचं युग येत आहे. आणि या बदलामुळे नोकरीच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. हो, मला माहितीये, अमेरिकेच्या तुलनेत भारतातले आकडे सध्या कमी वाटतील, पण एक गोष्ट लक्षात घ्या, भारतात हे क्षेत्र अजून नवीन आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. जसजशी याची वाढ होईल तसतशी पगारातही मोठी वाढ झालेली दिसेल. हे एक साधं पण खूप महत्त्वाचं वाक्य आहे. जर पाणी वाहते ठेवता येत असेल तर उत्तम संधी वाट पाहत आहेत. याचा अर्थ काय? तर प्लंबिंगसारखी पारंपरिक कौशल्यसुद्धा शहरीकरणामुळे कमी होणार नाहीत, उलट त्यांची गरज आणखी वाढणार आहे. चला आता जरा भविष्यात धोकावूया. अशा काही करिअर्सबद्दल बोलूया जी काही वर्षापूर्वी फक्त सायन्स फिक्शन सिनेमांमध्येच बघायला मिळायची. विचार करा, प्रयोगशाळेत मांस तयार करणं किंवा रोगांवर उपाय म्हणून नवीन जैविक भाग बनवणं, हेच काम आहे सिंथेटिक बायोलॉजी इंजिनियरचं. हे क्षेत्र मेडिकल आणि इंडस्ट्रीमध्ये क्रांती घडवू शकतं. कमाल आहे ना? आणि हे तर ऐकून अजून आश्चर्य वाटेल, ब्रेन इम्प्लांट स्पेशलिस्ट, म्हणजे माणसाच्या मेंदूत चिप बसवून अर्धांगवायू किंवा एल्झायमरसारख्या आजारांवर मात करण्याचा प्रयत्न करणं. हे एखाद्या सिनेमासारखं वाटत असलं तरी हेच भविष्य आहे. आणि आता एका सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट, मनहस्तांतरण. म्हणजे एका व्यक्तीची चेतना किंवा आठवणी दुसऱ्या शरीरात किंवा रोबोटमध्ये ट्रान्सफर करणं.
शास्त्रज्ञांनी गोगलगाईवर केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झालंय की जे आज अशक्य वाटतंय ते भविष्यात शक्य होऊ शकतं. तर ह्या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. मुद्दा फक्त नोकरीचं नाव किंवा पद निवडण्याचा नाहीये, तर त्यामागे असणाऱ्या बदलाच्या मोठ्या प्रवाहांना समजून घेण्याचा आहे. म्हणून हे 4 मुख्य प्रवाह लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 1. डिजिटायझेशन, 2. मानवी सेवा, 3. हरित पायाभूत सुविधा आणि 4. विज्ञानातील नवनवीन शोध. ह्या प्रवाहांशी जोडलेलं कोणतंही करिअर भविष्यात नक्कीच यशस्वी ठरेल. भविष्य तर आपल्या दारावर ठोठावतंय. प्रश्न हा आहे की या बदलत्या जगात आपलं स्थान कुठे असणार आहे.